मंत्री अतुल सावे यांच्या वाहनावर हल्ला झालाय। मनोरुग्णानं हल्ला करून सावे यांच्या गाडीची काच फोडल्याची मोठी माहिती समोर येते। त्यामुळे मंत्री अतुल सावे यांच्या वाहनावर हा हल्ला झालेला आहे। मनोरुग्णानं हा हल्ला केल्याची माहिती सध्या समोर येते। या मनोरुग्णानं हल्ला करून अतुल सावे यांच्या गाडीची काच फोडलेली आहे। मोठी बातमी आपण पाहतोय। मंत्री अतुल सावे यांच्या वाहनावर हल्ला झालेला आहे। तर मनोरुग्णानं हा हल्ला केल्याची माहिती सध्या समोर येते। या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी विजय चिडे यांच्याकडून। विजय, अतुल सावे यांच्या गाडीवरती हा हल्ला झालाय, काय अधिक माहिती? नक्कीच अंकिता, जर पाहिलं तर छत्रपती संभाजीनगर मधील हा प्रकार आहे। अतुल सावे जे आहेत ते पुंडलिक नगरच्या कारासमोर उभा असताना त्यांच्या गाडीवरती एका मनोरुग्णाने जे आहे ते दगड फेकल्याचं पाहायला मिळालं। त्यामुळे गाडीवरती हा दगडफेक जी आहे ती या ठिकाणी झाल्याची पाहायला मिळत आहे। दुपारी 12 वाजेच्या सुमारास जी आहे ती ही घटना घडलेली आहे। अतुल सावे जर पाहिलं गेलं तर पुंडलिक नगरच्या कार्यालयामध्ये बसले होते आणि त्या ठिकाणी जर पाहिलं त्यांची गाडी जी आहे ती देखील बाहेर लावली होती। यावेळी एक तरुण जो आहे तो त्या ठिकाणी आला आणि त्यांनी थेट त्यांच्या गाडीवरती दगड जे आहे ते फिरकवल्याचे आपल्याला पाहायला मिळाले। त्यामुळे गाडीची समोरील भाग जो आहे तो देखील यामध्ये फुटल्याचा पाहायला मिळाला आहे। काचेचे जे आहे त्या ठिकाणी फुटल्याचे पाहायला मिळतात। आणि जर पाहिलं तर पुंडलिक नगर पोलिसांनी जे आहे त्या तरुणाला ताब्यात देखील घेतलेला आहे। मात्र तो तरुण जो आहे तो आता मनोरुग्ण असल्याचं देखील सांगितलं जात आहे। त्या अनुषंगाने जर पाहिलं गेलं तर पोलीस जे आहे ते त्याचा तपास करत असल्याचे पाहायला मिळत आहे। त्या तरुणाकडे आता मनोरुग्ण असल्याचे काही डॉक्युमेंट आहे का, कागदपत्र आहे का, याची चौकशी जी आहे ती आता पोलीस करत असल्याचे पाहायला मिळत आहे। कारण सध्या जर पाहिलं गेलं तर एका मंत्र्याच्या गाडीवरती हा हल्ला झाल्याचं पाहायला मिळतो। त्यामुळे आता पोलीस देखील ऍक्शन मोडवरती आल्याचे आपल्याला छत्रपती संभाजीनगरमध्ये पाहायला मिळत आहे। धन्यवाद विजय, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।